कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊया दिवसभरातल्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरचं विश्लेषण। कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंच्या विरोधात राज्यामध्ये प्रचंड संताप निर्माण झालाय। मुक्ताफळं उधळणाऱ्या बोम्मईंचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न विचारला जातोय। ಜತ್ ತಾಲೂಕಾ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಸೇರಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ರೆಸಲ್ಯೂಷನ್ ಮಾಡಿದ್ರು। बोम्मईंच्या बकबक एक्सप्रेसची बोंबाबोंब। बसवराज बोम्मई का सुटले मोकाट? सोलापूर अक्कलकोटवर कर्नाटकचा डोळा। शिवाजी महाराज की जतमधील गावांवर बोम्मईंचा दावा। महाराष्ट्रातील गावं शहरं तुमची संपत्ती आहे का? बोम्मई मुख्यमंत्री आहेत की भूमाफिया? बेळगाववर अन्याय करणाऱ्यांची दरपोक्ती। महाराष्ट्रातील नेते किती दिवस सहन करणार मुजोरी? खूप झालं कर्नाटकचं नाटक। हिसका दाखवा, बसवराजचा बाजार उठवा। जतमधील गावांवर दावा करणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचलंय। सोलापूर आणि अक्कलकोटवरही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता दावा सांगितलाय। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर राज्यभरातून संताप नोंदवला जातोय। बोम्मई आता मुंबई मागणार का असा सवाल अजित पवारांनी केला। कन्नडिगांचा अख्ख्या महाराष्ट्रावर डोळा। बोम्मईला आता काय मुंबई हवी आहे? महाराष्ट्राचे तुकडे करून मागण्याची हिम्मत होते कशी? 105 हुतात्म्यांनी रक्त सांडल्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती झाली। सर्वच आघाड्यांवर अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राची अखंडता अनेकांच्या डोळ्यात खुपतीये। कानडी या सर्वात आघाडीवर आहेत। बेळगाव, कारवार, निपाणी या मराठी भाषिक भागावर अजगरासारखी कुंडली मारून बसलेल्या कन्नडिगांचा महाराष्ट्राच्या इतर भागांवर सुद्धा डोळा आहे। उद्योग व्यवसायात महाराष्ट्राशी शर्यत करण्याची ताकद नसल्यानं त्यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे की काय असा सवाल उपस्थित केला जातोय। बोम्मईला मुंबई हवी आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। आणि आता त्यांना फक्त आता महाराष्ट्राची मुंबईच मागायचं बाकी राहिलंय का काय मला कळत नाही, परंतु हे महाराष्ट्रातली जनता कदापि सहन करणार नाही। आता कुठलंही काही कारण नव्हतं तरी देखील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगामध्ये काय संचारलंय हे जरा तपासण्याची वेळ आलेली आहे आणि त्याबद्दल राज्य सरकारने ताबडतोब राज्याची भूमिका स्पष्ट केली पाहिजे असं माझं आग्रही मत आहे। महाराष्ट्र तोडण्याची भाषा कर्नाटकात बसून करताय। हिम्मत असेल तर महाराष्ट्रात येऊन अशी भाषा करून दाखवा असं आव्हान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलंय। वाचाळवीर आहेत त्यांना सांगा हे महाराष्ट्रात येऊन बोला, तुम्ही पुन्हा कर्नाटकमध्ये जाणार नाही याची व्यवस्थामध्ये मात्र शिवसेना करून ठेवल्याशिवाय राहणार नाही। याला आमच्या भावना समजा, याला धमकी समजा, याला अजून काय समजा, परंतु किती सहन करायचं? त्या सीमावासियांनी किती सहन करायचं? तुम्ही त्यांच्या जखमेवरती मीठ चोळताय, मीठ नव्हे तर तिखट चोळताय। महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्या कन्नडिगांना जशास तसं उत्तर दिलं पाहिजे। महाराष्ट्र अखंड ठेवण्यासाठी संयुक्त महाराष्ट्रासारखा लढा पुन्हा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आधीच राज्यपालांचं विधान आणि त्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्राला डिवचलंय। सातत्यानं महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंनी थेट महाराष्ट्र बंदचा इशारा दिलाय। त्यामुळे वादग्रस्त विधानांनी महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। ಜತ್ ತಾಲೂಕಾ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಸೇರಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ರೆಸಲ್ಯೂಷನ್ ಮಾಡಿದ್ರು।
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमा भागातील काही भागावर दावा केल्यावरून महाराष्ट्रात वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। आधीच राज्यात राज्यपालांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या विधानाचा वाद सुरू असतानाच बोम्मईंनी महाराष्ट्र तोडण्याची भाषा केली आहे, त्यामुळे विरोधक आक्रमक झाले। उद्धव ठाकरेंनी तर हा महाराष्ट्र द्रोह असल्याचा आरोप करत थेट महाराष्ट्र बंदचे संकेत दिलेत। मी तमाम महाराष्ट्र प्रेमींना आवाहन म्हणजे विनंती करतो आहे की हे असंच चालत राहिलं तर आपल्या डोळ्यात देखत आपल्या या शूरवीर म्हटल्या जाणाऱ्या राज्याची ही अब्रू किंवा अब्रूची लखतरं ही वेशीवरती ही टांगतायत आणि ती आपल्याला नुसतं बघत बसावी लागतील। म्हणून आपण आत्ताच वेळ आहे सगळ्यांनी एकत्र येऊन एक खणखणीत आणि दणदणीत इंगा या महाराष्ट्र द्रोह्यांना हा दाखवलाच पाहिजे। मग त्याला महाराष्ट्र बंद करायचं आहे, मोर्चा काढायचा आहे, काय करायचं आहे ते या सगळे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत, मग मी पक्ष वगैरे बाजूला ठेवून सगळ्यांना आवाहन करतोय। उद्धव ठाकरेंचे महाराष्ट्र बंद संकेत हे सरकारला थेट आव्हान आहे, कारण राज्यपालांच्या विधानानंतर सत्ताधारी अडचणीत आले। त्यातच कर्नाटकमध्येही भाजपचं सरकार असल्यानं भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंसह विरोधक करतायत। पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मात्र महाराष्ट्र बंदवर घणाघात केलाय। मी यापूर्वी देखील माझं मत मांडलेलं आहे आणि आता जे काही सुरू आहे गेले 4 महिने 5 महिन्यामध्ये जे काही आमचं खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचाराचं शिवसेना भाजप युतीचं सरकार जे काम करतंय त्यामुळे सगळं पायाखालची वाळू सरकली आहे, छातीत धडकी भरली आहे, काय होणार पुढे आणि सगळे जे काही आता प्रकार आहेत त्यातूनच पुढे येत आहेत। छत्रपती उदयन महाराजांनी पॉइंट आउट केल्यानंतर पहिली रिॲक्शन आज ही पवार साहेबांनी दिली आहे आणि त्याच्यानंतर पवार साहेबांनी रिॲक्शन दिल्यानंतर उद्धवजींना द्यावीच लागते, त्यामुळे उद्धवजींनी रिॲक्शन दिली आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता एक राजकीय रंग त्याला कसा देता येईल याचा प्रयत्न चाललेला आहे। एकंदरीतच छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात अवमानकारक विधान असो किंवा मग आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्र तोडण्याबाबतचं आक्षेपार्ह विधान, यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलंय। त्यामुळे या तापलेल्या आगीत महाराष्ट्र बंदची भर पडते का आणि त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। राज्यपालांचं वय काढणं, त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याची भाषा करणं, हीच संस्कृती बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिली आहे का, असा प्रश्न विचारलाय चंद्रशेखर बावनकुळेंनी। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घणाघाती टीका केली आहे उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर। आपल्या वडिलांना आपण वृद्धाश्रमात पाठवण्यासंदर्भात बोलणार का, असा सवालही त्यांनी केला। आतापर्यंत राज्यपालांवर अशा पद्धतीने कुणीही टीका केली नाही, त्यामुळे ठाकरेंनी केलेल्या विधानाचं मी समर्थन करणार नाही, तीव्र निषेध करतो, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। उद्धव ठाकरेंनी राज्यपालांविरोधात केलेल्या टीकेचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी समाचार घेतलेला। राज्यपाल शिवाजी महाराजांविषयी बोलले, त्याच्याविषयीचं समर्थन आम्ही करत नाही, मात्र उद्धव ठाकरेंनी जे वक्तव्य केले त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। राज्यपालांवर टीका करणं म्हणजे ठाकरे आणि त्यांची टीम बावचळली आहे, असा खोचक टोला बावनकुळेंनी लगावला। मागच्या 2.5 वर्षामध्ये राज्यपाल हे कधी छत्रपती शिवरायांच्या इतिहास आणि कुठलाही त्यांच्या ऊर्जेनेच ते काम करतात, त्यांचा इतिहास समोर ठेवण्यात काम करतात आणि त्यामुळं राज्यपालाला खरं तर या पद्धतीने बोलणे, राज्यपालाबद्दल त्यांचं वय काढणे, त्यांची वृद्धावस्था काढणे, आपल्याला ही संस्कृती मान्य आहे का? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजींनी तुम्हाला हेच संस्कृती दिली आहे का? आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कोणी या पद्धतीने राज्यपालावर टीका टिप्पणी करत नाही। उद्धव ठाकरे यांनी पूर्ण टीम बावचळलेली आहे। मला हे माहीत आहे 2.5 वर्षामध्ये माननीय राज्यपालांनी 50 उदाहरण देतो मी, ज्यामध्ये छत्रपती शिवरायाचा इतिहास त्यांनी जपला, त्यांची प्रेरणा जपली, त्यांच्या ऊर्जेनुसार काम केलं, महाराष्ट्राला कधी त्यांनी खाली जाऊ दिलं नाही। एक घटना घडली आहे ज्यावरनं आक्षेपार्ह विधान बाहेर आलं आहे, त्याच्याबद्दल कोणाचेही समर्थन नाही आहे, पण तुम्ही 2.5 वर्ष सारं विसरले का? त्यांचा शिवनेरचा प्रवास विसरलेत का तुम्ही?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवदर्शनाला गेले होते, मात्र विरोधकांनी मुख्यमंत्री ज्योतिषाकडे गेल्याचा दावा करत गदारोळ उडवून दिला. कारण नसताना कशा प्रकारे वाद निर्माण झाला पाहूयात. सीएमचं देवदर्शन विरोधकांना खुपलं. देवाकडे नव्हे ज्योतिषाकडे गेल्याचा दावा. सीएमच्या देवदर्शनावरून राजकारण पेटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी सिन्नरच्या ईशान्येश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शनाला गेले, पण मुख्यमंत्र्यांचं देवदर्शन विरोधकांच्या डोळ्यात खुपलंय. महादेव मंदिराच्या ज्योतिषाकडे भविष्य विचारण्यासाठी मुख्यमंत्री गेल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. पण आता ज्योतिषाकडे जाऊन आपलं स्वतःचं ज्योतिष बघणं हे म्हणजे 21व्या शतकात सगळं जग चाललेलं आहे. अशा काळामध्ये टेक्नॉलॉजीचं युग आहे. इन्फॉर्मेशन असेल, बायोटेक्नॉलॉजीचं असेल, सायन्स काय सांगतंय आणि एका महत्त्वाच्या पुरोगामी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री मात्र ज्योतिष बघतायत. ह्याच्याबद्दल आता काय बोलावं, आमच्यासारखे तर हतबलच झालेले. राष्ट्रवादीचे आरोप बाळासाहेबांच्या शिवसेनेनं फेटाळले. मुख्यमंत्र्यांनी ईशानेश्वर महादेव मंदिराच्या गोशाळेची पाहणी केल्याचा दावा केसरकरांनी केलाय. हे त्यांचे गोड गैरसमज आहे की देवाच्या दर्शनाला आपण गेलो तर हात दाखवायला गेलो असं म्हणणं हे एवढं चुकीचं आहे की त्यांनी सुद्धा समजलं पाहिजे की तिथं गोशाळेसाठी मोठ्या प्रमाणात मदत ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे. मग ज्यांना ही मदत केली त्यांनी अपेक्षा केली की शिर्डीला आल्यानंतर फक्त 20 किलोमीटरचे अंतर आहे, तिथे येऊन त्यांनी शंकराचं दर्शन घ्यावं. तिथं सुंदर असं शंकराचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणीच गोशाळेची निर्मिती सुद्धा होते. शेवटी आम्ही हिंदुत्ववादी आहोत. पवारसाहेब कधी मंदिरातही जात नाही, त्यांना गोशाळेबद्दल सुद्धा हे असेल. म्हणजे मला वाटत नाही किती आत्मीयता आहे, पण मला गोशाळेबद्दल आत्मीयता आहे. गुलाबराव पाटलांनी ज्योतिषाच्या आरोपांवर सडेतोड उत्तर दिले. सीएम भविष्य पाहणाऱ्यातले नाही तर भविष्य तयार करणारे असल्याचा टोला गुलाबरावांनी लगावलाय. नेत्याला कोणी कार्यकर्त्यांनी जर सांगितलं की आपल्याला इकडे जायचंय, नेता तिकडे जात असतो. कदाचित काही लोकांनी त्यांना तिकडं नेलं असेल आणि कोणी म्हटलं असेल की भविष्य बघून घ्या, तर मला तरी वाटत एकनाथ शिंदे हे स्वतःचं भविष्य तयार करणारा माणूस आहे. त्यामुळे मला याची खात्री आहे की ते कोणा भविष्यकाराला भविष्य दाखवणार नाही. उलट त्या भविष्यकाराचं भविष्य कसं राहील हे सांगणारा आमचा नेता आहे. मुख्यमंत्र्यांच्या देवदर्शनावरून विरोधकांनी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कुणी कुणाला हात दाखवला की नाही हे स्पष्ट नाही, पण या हात दाखवण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी रान उठवलं हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दोन्ही शिवसेनेत जोरदार संघर्ष पेटलाय. सीमा प्रश्नावरून संजय राऊतांनी राज्य सरकारवर तुफान हल्ला चढवला. त्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून पलटवार करण्यात आला. एकमेकांवर टीका करताना पांडू हवालदार आणि सरकशीचाही उल्लेख करण्यात आला. दादा कोंडकेंचा पांडू हवालदार सिनेमा 1975 मध्ये सुपरहिट झाला होता. आणि आता 47 वर्षानंतर पांडू हवालदारानं राजकारणात एंट्री घेतली आहे. तत्कालीन मविया सरकार पांडू हवालदाराप्रमाणे होतं अशी टीका नरेश म्हस्केंनी केली आहे. त्याचं असं झालं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी सीमा प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली. आक्रमक भूमिका घेऊन टीका करताना संजय राऊतांनी वापरलेली भाषा चुकीची होती. राज्य सरकारवर टीका करताना संजय राऊत काय म्हणाले तुम्हीच ऐका. कर्नाटकचा मुख्यमंत्र्यांना शिवसेनेतर्फे मी इशारा नाही तर धमकी देतोय. समजा महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर याद राखा, ही तुमचे बकबक बंद करा. हे घेऊ आणि ते घेऊ. आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत आणि आमचं सरकार जरी गुडघ्यावर बसलं असलं सिलेंडर वर करून, तरी शिवसेना ही स्वाभिमानानं उभी आहे या महाराष्ट्रात. संजय राऊतांच्या भाषेवर बाळासाहेबांची शिवसेना या पक्षानं जोरदार आक्षेप घेतला.
राऊतांना हे बोलणं योग्य वाटतं का असा सवाल करत नरेश म्हस्केंनी पांडू हवालदाराला मध्ये खेचत आणि राजकीय सरकशीची उपमा दिली. वक्तव्य करत असतील ते एका दैनिकाचे संपादक आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत आणि अशी वक्तव्य करणं, अशा अश्लील भाषेत बोलणं हे त्यांना योग्य वाटतं का? त्याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. मी तर म्हणेन की त्यांना जर अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं होतं तर आधीचं जे सरकार होतं तर ते मी म्हणेल की ते पांडू हवालदारप्रमाणेच होतं, सरकशीप्रमाणे होतं. शरद पवार साहेब रिंग फिरवायचे त्याप्रमाणे हे लोक नाचायचे. अशा पद्धतीने बोलणं हे योग्य नाहीये. दादा कोंडकेंनी अभिनय केला होता, शिवसेनेच्या व्यासपीठावरून भाषणही दिली होती. दादा कोंडके आता हयात नाहीत, मात्र राजकीय नेत्यांनी त्यांचा पांडू हवालदार राजकारणात अजून जिवंत ठेवलाय. राजकारणाची झालेली ही विनोदी अवस्था सगळ्यांनाच विचार करायला लावणारी आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याविषयी सुषमा अंधारेंनी भाकीत वर्तवलंय. दीपक केसरकर भाजपच्या वाटेवर असल्याचं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलंय. सुषमा अंधारेंच्या भाकीताचा दीपक केसरकर यांनी जोरदार समाचार घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं वातावरण चांगलंच तापलंय. सावंतवाडीचे आमदार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. तसं झालं तर जिल्ह्याचं राजकारणच बदलणार आहे. राणे कुटुंब आणि दीपक केसरकर यांच्यातील राजकीय वैमनस्य राज्याच्या चांगलंच परिचयाचं आहे. हे दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षात राहून राजकारण करत होते, मात्र पालकमंत्री असताना दीपक केसरकरांनी सगळ्यात जास्त कंत्राट निलेश राणे, नितेश राणेंना दिल्याचा दावा अंधारे यांनी केला. काही लोक आहेत, पण त्यातले तुमचे जे केसरकर साहेब आहेत, जे गोड बोलण्यात अत्यंत माहीर आहेत, जे गोड बोलून केसाने गळा कापण्याची कला त्यांच्याकडे प्रचंड आहे, ते मात्र भारतीय जनता पार्टीत जातील. ते एकनाथ भाऊंशी सुद्धा इमान राखणार नाहीत, कारण इमान राखणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे दीपक केसरकर आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांपैकी काही आमदार संपर्कात असल्याचाही दावा सुषमा अंधारेंनी केलाय. तर दीपक केसरकर यांनी सुषमा अंधारेंच्या दाव्यातील हवाच काढून टाकली. सुषमा अंधारेंच्या बद्दल मला काहीही बोलायचं नाही. कालपर्यंत ज्या राष्ट्रवादीमध्ये होत्या, पवार साहेबांसारखी सुंदर स्ट्रॅटेजी राजकारणामध्ये कोणी करू शकत नाही. राष्ट्रवादीने आपली एक महिला पाठवलेली आहे, जिने आयुष्यभर हिंदू देवदेवतांना शिव्या घातलेल्या आहेत, बाळासाहेबांबद्दल वाईट बोललेल्या आहेत आणि त्यांना स्टेजवर आणणं ह्याच्यासारखं दुसरं दुर्दैव हे शिवसेनेचं नाही. ज्यांनी त्यांना हे स्टेजवर आणलेलं आहे त्यांना शिवसेना नाव घेण्याचा कुठलाही अधिकार नाही असं मला स्वतःला वाटतं. राज्यात विधानसभेच्या निवडणुकांना 2 वर्ष उरली आहेत, मात्र राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं दिसतंय. वेगवेगळी भाकीतं, वक्तव्य आणि आरोप करून अजेंडा सेट केला जात असल्याचं सुषमा अंधारेंच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. आता त्यांचं भाकीत कितपत खरं होतं हे पाहण्यासाठी 2 वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. तसंच त्यांनी शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आणि यामुळेच नवीन वादाला तोंड फुटलंय. उदयनराजेंचा पवार गडकरींवर निशाणा. राज्यपालांच्या वक्तव्याचा वाद चिघळला. शरद पवारांचं राज्यपालांवर टीकास्त्र. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचा वाद आता आणखी चिघळलाय. भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर निशाणा साधलाय.
हे दोन्ही नेते मंचावर उपस्थित असताना त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा विरोध का केला नाही असा सवाल उपस्थित केलाय. त्यावेळेस या कोश्यारींनी जे वक्तव्य केलं, आज सगळ्यात मोठं म्हणजे ज्येष्ठ म्हणण्यापेक्षा ज्येष्ठ, वयाने ज्येष्ठ, आज महाराष्ट्राच्या राजकारणात वयाने जर सगळ्यात ज्येष्ठ कोण असेल तर पवारसाहेब आहेत. पवारसाहेब त्या व्यासपीठावरती होते, नितीन गडकरी होते त्या व्यासपीठावरती, आणि सगळी म्हणजे ज्येष्ठ लोक आहेत. ज्यावेळेस असं जेव्हा वक्तव्य होतं, निदान त्याचं कुठंतरी त्यांच्या भाषणात त्यांनी उल्लेख करायला हवा होता. का केला नाही मला माहित नाही. राज्यपालांच्या त्या वक्तव्यावर शरद पवारांनीही टीका केली. तसंच अलीकडच्या काळात राज्यपालांकडून वारंवार वादग्रस्त विधानं केली जात असल्याचं पवारांनी म्हटलंय. जी सगळं संपलं ते हे सगळा कार्यक्रम संपला आणि त्याच्यानंतर ती शेवटी राहिली. त्या फुली घ्यायची नाही घ्यायचं हा आता तुम्ही मोठग्रस्त तेव्हा तुम्ही घेतली नसती, हा भाग सोडून द्या. पण त्यावेळेला त्यांचं जे काही भाषण झालं तेही कुणी आम्ही कुणाच्या कानावर पडेल असं झालेलं नव्हतं, तर सगळं होऊन गेला कार्यक्रम. नुकतंच मराठवाडा विद्यापीठाकडून शरद पवार आणि नितीन गडकरींना मानद डीलिट पदवी देण्यात आली. या कार्यक्रमात राज्यपालांनी ते वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. आता खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या बातमीकडे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. जतच्या पाठोपाठ आता त्यांनी अक्कलकोट आणि सोलापूरवर दावा ठोकलाय आणि बोम्मईंच्या याच खोडसाळ वक्तव्यामुळे राज्यातलं वातावरण तापलंय. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची पुन्हा बोंबाबोंब. जत पाठोपाठ अक्कलकोट सोलापूरवर दावा. बोम्मईंच्या वक्तव्यामुळे सीमावाद चिघळणार. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी गेल्या काही दिवसांपासून बेताल वक्तव्यांचा जणू सपाटा लावल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुप्रीम कोर्टात असताना बोम्मईंनी पुन्हा एकदा महाराष्ट्र विरोधी वादग्रस्त वक्तव्य केलंय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केलं असून त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नसल्याचं बोम्मईंनी म्हटलं. जमीन, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट या कन्नड भाषिक भागाने कर्नाटकात सामील व्हावं अशी आमची मागणी आहे. 2004 पासून महाराष्ट्र सरकारनं दोन्ही राज्यातील सीमा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केलाय. आतापर्यंत त्यांना यश आलं नाही आणि यापुढेही ते येणार नाही. आमचा कायदेशीर लढा मजबूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशा शब्दात बोम्मईने सीमावादात तेल ओतलंय. बोम्मईंच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. एक प्रकारचं यांचा आत्मविश्वास वाढलाय. काही मागण्या करा, कशाही वागा, कशा पद्धतीची भूमिका शिक्षणाची भाषिकांच्याबद्दल घ्या, हे सगळं जे घडतंय त्याला जसे ते जबाबदार आहे तसं या देशातल्या सच्चे लोकया भाजपला सुद्धा जबाबदारी चालता येणार नाही, एवढंच मी सांगू शकतो. बोम्मईंच्या या वक्तव्यामुळे ठाकरेंच्या पक्षाला राज्य सरकारवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर पलटवार केलाय. शिवसेनेनं सीमा प्रश्नासाठी एकमेव पक्ष आहे. एकूण 70 हुतात्मे दिले आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी तुरुंगवास भोगलाय, आम्ही भोगू. पण कर्नाटकचा मुख्यमंत्र्यांना शिवसेनेतर्फे मी इशारा नाही तर धमकी देतोय. समजा महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर याद राखा. आणि आमचं सरकार जरी गुडघ्यावर बसलं असलं सिलेंडर वर करून, तरी शिवसेना ही स्वाभिमानानं उभी आहे या महाराष्ट्रात. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी केवळ अक्कलकोट आणि सोलापूर कर्नाटकात सामील करण्याची मागणी केली असं नाहीये, तर नुकतंच त्यांनी सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील 40 गावं
कर्नाटकात सामील करण्याविषयी सरकार विचार करत असल्याचं वक्तव्य करून महाराष्ट्राला डिवचलं होतं. त्यामुळेच आगामी काळात सीमावादावरून राजकारण पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राच्या बेळगाव, कारवार, निपाणी अशा अनेक शहरांवर कब्जा करून बसवलेली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता चोराच्या उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली. कारण बेळगाव महाराष्ट्राला देण्याच्या ऐवजी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी महाराष्ट्रातल्या भूभागावर दावा सांगायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या विरोधात वारंवार आग ओकणाऱ्या कन्नडिगांना आणि त्यांच्या म्होरक्यांना असलेल्या बोम्माई यांच्या पाठिंब्याला आता राज्यातून ठणकावून उत्तर कोण देणार असा प्रश्न उपस्थित होतोय. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी गेले 2 दिवसापासून जी काही त्यांची वक्तव्य येतात त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो. काय ते महाराष्ट्र मागायला निघालेत काय? त्यांना महाराष्ट्र असा तसा वाटला का? कर्नाटकचा मुख्यमंत्र्यांना शिवसेनेतर्फे मी इशारा नाही तर धमकी देतोय. समजा महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर याद राखा, ही तुमचे बकबक बंद करा, हे घेऊ आणि ते घेऊ. कर्नाटकचे माननीय मुख्यमंत्री यांनी काही म्हटलं तरी देवेंद्रजी आणि एकनाथजी दोघंही प्रचंड शक्तिशाली प्रशासनिक सरकारमधले नेते आहेत आणि प्रचंड ताकदीने सरकार चालवत आहेत. मला वाटतं देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राची टाचणीभरी जमीन कुणाला जाऊ देणार नाही, कर्नाटकला जाऊ देणार नाही, याबद्दलचा योग्य निर्णय करतील. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माईंच्या सोलापूर आणि अक्कलकोटवरच्या दाव्यानंतर महाराष्ट्रातील नेत्यांच्या या प्रतिक्रिया. कर्नाटकचे सीमावर्ती जिल्हे म्हणजे बेळगाव, कारवार आणि निपाणी या भागातील 1 इंच जागा सोडण्यास नकार देत बोम्माईंनी सोलापूर आणि अक्कलकोट हे कन्नड भाषिक भाग कर्नाटकाचे असावेत असं म्हणत महाराष्ट्र तोडण्याची भाषा केली आहे. बोम्माईंची ही दरपोक्ती म्हणजे महाराष्ट्राच्या एकसंधतेला आव्हान आहे. पण दर दिवशी यांना त्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरून विरोध प्रदर्शन करणाऱ्या राजकीय पक्षांना बोम्माईंना तात्काळ ठणकावून उत्तर देण्याची गरज वाटली नाही म्हणायला विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्या, पण त्यातही बोम्माईंच्या बिंडोकपणाच्या निषेधापेक्षा राजकीय टोलेबाजी जास्त दिसली. एकमेव पक्ष आहे, 69 हुतात्मे दिले आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी तुरुंगवास भोगलाय, आम्ही भोगू. पण कर्नाटकचा मुख्यमंत्र्यांना शिवसेनेतर्फे मी इशारा नाही तर धमकी देतोय. समजा महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर याद राखा. आणि आमचं सरकार जरी गुडघ्यावर बसलं असलं सिलेंडर वर करून, तरी शिवसेना ही स्वाभिमानानं उभी आहे या महाराष्ट्रात. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी गेले 2 दिवसापासून जी काही त्यांची वक्तव्य येतात त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो. काय ते महाराष्ट्र मागायला निघालेत काय? त्यांना महाराष्ट्र असा तसा वाटला का? आपण बघतोय की हे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्याचा कुठंही काही संबंध नसताना अशा प्रकारची वक्तव्य करायची आणि लोकांचं लक्ष विचलित करायचं, अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनीही करायचा म्हणून विरोध करत एका वाक्यात उत्तर देत विषय टाळण्याचा प्रयत्न केल्याचं दिसलं. टाचणीभर सुद्धा जमीन महाराष्ट्राची कर्नाटकमध्ये जाणार नाही याची कालच माननीय देवेंद्रजींनी आपल्या सर्वांसमोर महाराष्ट्राला सांगितलं आहे. आणि देवेंद्रजी आणि एकनाथजी सरकारमध्ये असताना मला वाटतं काहीही कर्नाटकची मागणी पूर्ण होणार नाही. महाराष्ट्राचं जे स्ट्रक्चर आहे, महाराष्ट्राची जी भूमी आहे ती महाराष्ट्राकडेच राहील. महाराष्ट्राचं नागरिक महाराष्ट्र ही गोष्ट मुळीच सहन करणार नाही. जबाबदार लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचे वक्तव्य करणं अपेक्षित नाही. महाराष्ट्राच्या वाट्याचं जे आहे ते द्यायचं नाही, त्या उलट महाराष्ट्र तोडायची भाषा करायची हा महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रकार आहे. मागील अनेक वर्षांपासून कन्नडिगांकडून बेळगाव, निपाणी आणि कारवार भागात मराठी बांधवांचा छळ केला जातोय. आता तर बसवराज बोम्माईंनी थेट महाराष्ट्रातल्या भूभागावर हक्क सांगायची हिम्मत केली आहे. या विरोधात राजकीय पक्षांनी आंदोलनातून रान पेटवायला हवं, पण अजून तरी तसं होताना दिसत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
आणि या सगळ्या महाराष्ट्र कर्नाटकातल्या वादामध्ये एक मोठी ब्रेकिंग न्यूज हाती येते, ती म्हणजे महाराष्ट्र सरकारला शेवटची संधी देतो. पाणी द्या, नाहीतर आम्ही NOCची वाट बघणार नाही, आम्ही थेट कर्नाटकात जाऊ, असं म्हटलंय जत तालुका पाणी कृती समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार यांनी. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जतमधील 42 गावांच्या संदर्भात उल्लेख केला होता आणि त्यावरून आता जत तालुका पाणी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परवाच्या नंतर आज अचानकपणे वेगळी भूमिका घेतल्याचं दिसतंय. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रामधील सत्ताधारी आणि विरोधकांना जाग आली आहे. इतके दिवस पाणी आणि अन्य सुविधा जत तालुक्याला का दिल्या नाहीत, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात आला आहे. मी सुनील पोद्दार, तालुका पाणी संघर्ष समिती उमदी. 2012पासून पाण्यासाठी आम्ही जत तालुक्याला पाणी मिळावं यासाठी आम्ही प्रयत्नत आहे आणि 2014ला प्राणांतिक उपोषण केलेलं आहे. त्यानंतर 2015ला आम्ही उमदी ते सांगली पदयात्रा काढली. पदयात्रामध्ये पाणी द्या अन्यथा आम्हाला कर्नाटक जाण्यासाठी NOC द्या, ही भूमिका आमची होती आणि आहे. आता नुकतीच काल 2 दिवसात कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी जत तालुक्यातील 42 गावं कर्नाटकात येणार म्हणून त्यांची भूमिका मांडल्यावर लगेच महाराष्ट्र शासनाला जाग आली आणि सत्ताधारी आणि विरोधक एकदम तुटून पडले की कर्नाटकात जाणार कोणी नाही, जत तालुक्यातले कोणी जात नाहीत म्हणून. हा प्रश्न आला आहे. म्हणून मी 2 दिवसात ह्या लोकांचं म्हणणं घेऊन आम्ही आज निर्णय घेतला आहे की अजूनसुद्धा एक शासनाला संधी दिलो आहे. आम्ही संधी आहे, मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री यांनी जत तालुक्यात यावं आणि त्यांचं भूमिका लोकांचे म्हणणं ऐकून घ्यावं. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बिहारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. पण आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यावरून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टीका केली. आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यावरून राजकारण. गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला. बिहार दौऱ्यावरून दोन्ही शिवसेनेत सामना. बुधवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी बिहारचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं होतं. मात्र आता या दौऱ्यावरून राज्यात राजकारण रंगलंय. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंना या दौऱ्यावरून टोला लगावलाय. पूर्वी असंच आपल्या राज्यात फिरायला पाहिजे होतं. आपण महाराष्ट्रात फिरले असते तर बिहार जायची गरजच पडली नसती. पूर्वी जर महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये फिरले असते, आमदारांना घेऊन फिरले असते, त्यांच्या समस्या जाणल्या असत्या, तर कदाचित तेजस्वी यादव महाराष्ट्रात आले असते. गुलाबराव पाटलांच्या या टीकेनंतर ठाकरेंच्या पक्षानं आक्रमक भूमिका घेत जोरदार पलटवार केलाय. भारतीय जनता पार्टीचं जे राजकारण चाललं आहे सर्व हे महाकुटील राजकारण चाललं. त्यामुळे या राजकारणाला मुंहतोड जबाब देण्यासाठी स्वतः आदित्य ठाकरे साहेबसुद्धा मैदानात उतरलेले आहे. आधी त्या ठिकाणी माननीय उद्धवजी उतरलेले आहेतच, परंतु आता हे आदित्य साहेबसुद्धा उतरले आणि सर्व तरुणांना. म्हणून गुलाबराव पाटील, तुम्ही फक्त एरंडोललाच राहा किंवा जळगाव जिल्ह्यातच राहा, बाकी तुम्ही कुठेही जाऊ नका. आता बस झाला तुमचा आणि आता तुम्ही घरी बसा. पर्यावरणावर चर्चा करण्यासाठी बिहार दौरा असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. मात्र या दौऱ्याला आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि त्यामुळेच आता यावरून राजकीय वादाला तोंड फुटलंय. खरं तर शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर दोन्ही शिवसेनेतला राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यावरून राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे भारत जोडोच्या मार्गावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गाक्रमण करणार आहेत. ज्या ज्या जिल्ह्यातून भारत जोडो यात्रा गेली त्या त्या जिल्ह्यांमध्ये बावनकुळे संघटनात्मक दौरा करणार आहेत. राहुल गांधी यांच्या यात्रेचा प्रभाव कमी करण्यासाठी हा दौरा असल्याची चर्चा सुरू आहे.
काँग्रेसच्या भारत जोडोला उत्तर. बावनकुळेंचा संघटनात्मक दौरा. राज्यातील 5 जिल्ह्यातून प्रवास. काँग्रेस नेत्यांचा भाजपात होणार प्रवेश. चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा. राज्यात चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात नवी यात्रा काढली जाणार आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि शेवटी बुलडाणा या 5 जिल्ह्यातून गेली. राहुल गांधी येऊन गेलेल्या जिल्ह्यांमध्ये भाजपनं विशेष रणनीती आखली आहे. या 5 जिल्ह्यात 8 डिसेंबर पासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मैदानात उतरणार आहे. 13 डिसेंबर पर्यंत संघटनात्मक दौरा सुरू राहणार आहे. या दौऱ्यात दररोज 14 तासांचा प्रवास केला जाणार आहे. 8 ते 13 तारखेपर्यंत मी मराठवाडा विभागात आहे आणि लातूर ते शेगाव, नांदेड त्यामध्ये आहे. या संघटनात्मक दौऱ्यामध्ये मी 14 तास प्रत्येक जिल्ह्यात प्रवास करणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये येण्याकरता उत्सुक आहेत. राहुल गांधींनी काढलेल्या भारत जोडो यात्रेत इतर पक्षातील नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नव्हता. याकडे चंद्रशेखर बावनकुळेंनी लक्ष वेधलं. भारत जोडो यात्रेचा खूप प्रभाव पक्षीय राजकारणावर पडला का? उलट यात्रामध्ये लोक येतात, बाहेरचे पक्षप्रवेश होतात. पूर्ण भारत जोडोमध्ये एकही पक्षप्रवेश नाही आहे. पूर्ण भारत जोडोमध्ये कुठल्याही लोकांमध्ये केवळ गर्दी कशी होती, 1000-1500 जे ठरलेले लोक होते ते राहुलजीच्या मागे होते आणि बाजूला यात्रा पाहायला लोक होते उभे, कारण ते कुणाचे यात्रेला असतात. त्यामुळे त्या यात्रेचा खूप फरक पडणार नाही. मात्र माझ्या संघटनात्मक दौऱ्यामध्ये काँग्रेसचे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होतील. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे भाजपच्या पायाखालची वाळू घसरल्याचा टोला काँग्रेसनं लगावला. हा संघटनात्मक दौरा नसून भाजपची काँग्रेसच्या पावलावर पाऊल टाकण्यासाठीची फरफट असल्याचा चिमटा या निमित्तानं काढण्यात आला. भारत जोडोला प्रतिसाद नव्हता असं जर ते म्हणतायत तर मग यांना यात्रा काढण्याची गरज काय भासली हा प्रश्न शिल्लक राहतो. तेव्हा यामध्ये ही यात्रा जी होती भारत जोडो यात्रा ही तशा अर्थानं काँग्रेस करता काढली नव्हती, त्या एका विचाराकरता काढलेली यात्रा होती. आम्ही फार यशस्वी होणार आहोत. पुढचा काळ हा पुरोगामी विचाराचा राहील. राहुल गांधींनी केरळमधून सुरू केलेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये गेली. राजकीय यात्रांचा निश्चितच परिणाम होत असतो. भारत जोडो यात्रेचा जो प्रभाव निर्माण झाला तो निष्प्रभ करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे मैदानात उतरणार आहे. आता त्यांच्या संघटनात्मक दौऱ्याला कसा प्रतिसाद मिळतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे. नागपूरहून उदय तिकोनेसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. सगळ्या देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा हत्याकांड प्रकरणी दिल्ली पोलीस अद्यापही काही मुद्द्यावर चाच पडतायत. 6 महिन्यांपूर्वी गुन्हा घडल्यामुळे पुरावे शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. आरोपी आफताब दररोज नवनवीन आणि काही वेळेला वेगवेगळी माहिती सांगतोय आणि त्यामुळेच गुन्हेगारी मानसिकतेवर पोलिसांनी आता लक्ष केंद्रित केलंय. आफताबची गुन्हेगारी मानसिकता. सैतान आफताबचं ब्रेन मॅपिंग. चिठ्ठी, चॅट, मृतदेहाचे तुकडे आणि षडयंत्र. श्रद्धा वालकरच्या खुनाचा उलगडा करण्याचा प्रयत्न नवी दिल्ली पोलिसांकडून केला जातोय. मात्र अद्यापही पोलिसांना म्हणावं तसं यश आलेलं नाही, कारण श्रद्धाच्या खुनाला बराच कालावधी उलटून गेलाय. आरोपी आफताबनं थंड डोक्यानं श्रद्धाचा खून केला आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्यामुळेच खुनाचा उलगडा करण्याकरता पोलिसांना बरीच मेहनत करावी लागते. आरोपी आफताबनं पोलीस चौकशीत श्रद्धाच्या खुनाची कबुली दिली आहे, पण त्याच्या विरोधात ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळेच आफताबची गुन्हेगारी मानसिकता समजून घेण्याकरता
पोलिसांकडून मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली जाते. आफताबनं ज्या प्रकारे श्रद्धाची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावली, हा सगळा घटनाक्रम पाहता हे असाधारण गुन्हेगारी कृत्य असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आफताबही अशाच प्रकारच्या गुन्हेगारी मानसिकतेचा असल्याचं तज्ज्ञांना वाटतंय. मानसोपचार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारचे गुन्हेगार एकटं राहणं पसंत करतात. आपल्या साथीदाराला दबावाखाली ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आपल्या कम्फर्ट झोनसाठी ते कोणत्याही थराला जातात. काही वेळा अशा प्रकारचे गुन्हेगार प्रसिद्धी मिळवण्याकरता गुन्हे करत असल्याचं मानसोपचार तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जाने अनजाने में खासकर अपनी तरफ से इच्छा शक्ति से कुछ तथ्यों को दबा रहा है और एक ही तथ्य के बारे में 4 पहलू बता रहा है, तो उस रासायनिक पदार्थ के असर में सच सामने आ जाएगा. प्रत्येक गुन्हेगाराची मानसिकता वेगळी असल्याचं मानसोपचार तज्ज्ञांना वाटतंय. त्याच्या हालचाली आणि वागण्यावरून तो गुन्हेगार असेल यावर कुणालाही शंका येत नाही. गुन्हेगारी मानसिकता असलेल्या व्यक्तीला गुन्हा केल्यानंतर असुरी आनंद मिळतो. त्याला दुसऱ्यांच्या भावनांची कदर नसते, तसंच अपराधाची जाणीव होत नाही. अशा प्रकारचे लोक अहंकारी असतात. गुन्हेगारी मानसिकतेचे लोक केवळ स्वतःविषयी विचार करतात. त्यामुळे आपण रागाच्या भरात श्रद्धाचा खून केल्याचा आरोपी आफताबचा दावा अशाच प्रकारच्या गुन्हेगारी वृत्तीचा भाग असावा अशी शंका व्यक्त केली जाते. जो होते हैं सीरियस क्राइम्स, वो मनोविज्ञान और मनोचिकित्सा की स्थिति से संबंधित है. तो इसको कहते हैं क्रिमिनोलॉजी या फॉरेंसिक मेडिसिन और मनोविज्ञान मनोचिकित्सा का जो ओवरलैप है. जितनी जानकारी हम सबको अवेलेबल है, इसमें मुझे कोई संदेह नहीं है कि इस व्यक्ति की जो पर्सनालिटी है वो क्लासिकल साइकोपैथिक पर्सनालिटी प्रोफाइल है, जिसको आप कहते हैं एंटी सोशल पर्सनालिटी डिसऑर्डर. तो व्यक्ति का एक सबसे बड़ा जीवन में मंत्र होता है अपने मन की करना और दूसरों को परेशान करना, मैनिपुलेट करना, और अगर मुश्किल में आ जाए तो किसी भी प्रकार से खुद को बचाना. सिरियल किलरकडे आपल्या प्रत्येक गुन्ह्याचं स्पष्टीकरण असतं. तो गुन्ह्याचा अभिमान मिरवतो. लोगों को अलग समझे, जो मन बुद्धित्व है, दिव्यांगजन है ना, मेंटल रिटार्डेशन, वो अलग समझे, और ये जो साइकोपैथिक पर्सनालिटी, इसको अलग समझे. इसका इलाज अभी भी मुश्किल है. गुन्हेगारी मानसिकतेची व्यक्ती निरपराध असल्याचा दिखावा करते, तसंच बतावणी करण्यात तरबेज असते. श्रद्धा हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताब पहिल्या दिवसापासून पोलिसांना नवनवी माहिती देत असल्याचं समोर आलंय. गुन्ह्यातून स्वतःचा बचाव करण्याकरता आफताब अशा प्रकारची माहिती देत नाहीये ना, अशी शंका आता व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील. थोड्याच वेळात दिवसभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्या आणि पडद्यामागे काय चाललंय हे घेऊन येतोय माझा सहकारी विलास बडे.